जय भवानी मित्रमंडळ आझाद नगर नंबर 2 ठाणे यांच्या वतीनं सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। 1987 साली या मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळाचं यंदाचं हे 38वं वर्ष आहे। दरवर्षी अशाच प्रकारे ज्वलंत आणि जनजागृती विषय घेऊन मंडळाच्या वतीनं असे देखावे साकारण्यात येत असतात। जय भवानी मित्रमंडळानं यावर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा ज्वलंत विषय त्यांच्या देखाव्यातून मांडला आहे। यामध्ये त्यांनी नुकताच मुंबई आणि इतर ठिकाणी होर्डिंग्समुळे झालेले अपघात, लोणावळा येथील पर्यटनस्थळी धबधब्यावर झालेला अपघात, पावसात पूल ओलांडताना झालेले अपघात, तसंच धबधब्यांच्या ठिकाणी धोकादायक पद्धतीनं रील्स बनवताना झालेले अपघात, अशा प्रकारे पाण्यात जवळचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेततो अशा विविध घटना या देखाव्यामध्ये साकारण्यात आल्यात। यावेळी या मंडळाच्या वतीनं सत्यनारायण महापूजेचंही आयोजन करण्यात आले। नागरिकांनी यावेळी श्रींच्या दर्शनार्थ येऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनीही या मंडळाला भेट देऊन श्रींचं दर्शन घेतलं। जय भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवसेना शाखा प्रमुख सतीश नारायण पवार यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उत्सवाविषयी अधिक माहिती दिली। माझं नाव आहे ऋषभ धामनसकर। आपल्या मंडळाचं नाव आहे जय भवानी मित्र मंडळ आणि आपलं आता हे 38वं वर्ष आहे आणि आपण ह्या वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी असा विषय आणलेला आहे यावर्षी समाजासाठी। आणि या डेकोरेशनच्या तर्फे आम्ही समाजाला हे सूचित करू इच्छितो की आपण निसर्गाचा आनंद लुटताना आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे, शासनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असा आम्ही थोडक्यामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी आपण पाहू शकता डेकोरेशनमध्ये घाटकोपरची दुर्घटना आहे जी फ्लेक्स पडण्यामुळे लोकांची जीवितहानी झालेली आहे आणि माणगावची दुर्घटना सुद्धा झालेली आहे। कारण आता सध्याचं जे युवा पिढी आहे ती टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे, काय मॉडर्न टेक्निक्स वापरत आहेत प्रसिद्धी मिळवण्यासाठी, पण त्याच्यामध्ये निसर्गाचा आनंद घेताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ती त्यांच्याकडून होत नाहीये। कोलवाड मित्रमंडळानं यावर्षी गणेशोत्सवात एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक सजावट केली आहे, ज्यामध्ये मोती आणि मण्यांचा वापर करून एका भव्य काल्पनिक महलाची रचना साकारण्यात आली आहे। या सजावटीमध्ये भारतीय परंपरेचा पायघटक असलेली मण्यांची कला वापरण्यात आली आहे। मूर्तिकार दीपक चंद्रकांत गोरे यांनी शाडूमातीपासून श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे, जी पूर्णपणे पर्यावरण स्नेही आहे। अथर्ववेदात उल्लेख केलेल्या मण्यांच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांचा संदर्भ देत मंडळानं यावर्षीच्या देखाव्यासाठी मण्यांची अनोखी सजावट केली आहे। या सजावटीसाठी 300 किलो मण्यांचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 6 रंगाचे 1,20,000 नग मणी वापरले गेलेत। या संपूर्ण सजावटीचं कार्य कोलवाड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिला आणि लहान मुलांनी केलं आहे। ही संपूर्ण सजावट भारतीय परंपरेतील मोती आणि मण्यांच्या कलाकुसरीला समर्पित असून त्यातून गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सन्मान करण्यात आलाय। कोलवाड मित्र मंडळ आमच्या यावर्षी मंडळाचे 43वं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही नाविन्यपूर्ण असा देखावा सादर करतो आणि पर्यावरणपूरक असा देखावा असतो। यावर्षी आम्ही मणी आणि मोत्यांपासून एक सुरेख असा महल सादर केलेला आहे। त्यात लाकडाचा वापर आणि पेपरचा वापर करून आम्ही तो पर्यावरणपूरक असा देखावा सादर केला आहे। त्याला आम्हाला 300 किलो मणी आणि मोती लागलेले आहेत आणि जवळजवळ 1,20,000 मण्या एवढ्या लागलेल्या आहेत त्या देखाव्याला। आणि आमची श्रींची मूर्ती पण शाडू मातीची आहे आणि ती पण पर्यावरणपूरक आहे। आम्ही पर्यावरणपूरकांचा भान ठेवूनच आम्ही दरवर्षी देखावा सादर करतो आणि हा देखावा आम्ही असे बाहेरचे कमर्शियल असे कोण आर्टिस्ट नाही आहे, तर मंडळातले महिला, मंडळातले सभासद, लहान मुलं यांच्या माध्यमातून आम्ही हा देखावा सादर केलेला आहे। मंडळाच्या माध्यमातून आम्ही 10वीच्या मुलांचा सत्कार आणि मोतीबिंदू शिबिर, आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर या दर एक वर्षभर आमचा हा कार्यक्रम चालू असतो।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला उद्या निरोप दिला जाणार आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करत वाजत गाजत मिरवणुका निघणार आहेत। या विसर्जन मिरवणुकांवर 9000 पोलिसांचा 22 तास विशेष वॉच ठेवण्यात येणार असून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात राहील। ठाणे शहरासह पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा येथेही संवेदनशील ठिकाणी जादा पोलीस फौजफाटा ठेवला जाणार आहे। CCTV कॅमेऱ्यांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर पोलीस करणार असून महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यासाठी साध्या वेशातील पोलीस मिरवणुकीतील हालचालींवर लक्ष ठेवतील। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे हे स्वतः रस्त्यावर उतरणार असून 5 परिमंडळातील 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 9 DCP, 18 ACP तसंच सुमारे 125 पोलीस निरीक्षकांवर सुरक्षेची कमान सोपवण्यात आली आहे। याशिवाय SRPच्या 5 कंपन्या, 4500 पोलीस कर्मचारी, 700 होमगार्ड आणि 1 कंपनी रॅपिड ॲक्शन फोर्स हे विसर्जनासाठी रस्त्यावर असणार आहेत। तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शहरातील मुख्य म्हणून नाक्यानाक्यांवर चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। आज ईद-ए-मिलाद पाठोपाठ दुसऱ्या दिवशी मंगळवारी गणेश विसर्जन सोहळा असल्यानं ठाणे पोलिसांनी खास खबरदारी घेतली असून दोन्ही उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिसांच्या विशेष ड्युट्या लावण्यात आल्या आहेत। 17 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात सकाळपासून विसर्जन मिरवणुका निघणार आहेत। त्यासाठी जिल्हा, ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले। विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यात आली असून जिल्ह्यात 35,623हून अधिक घरगुती तर 1,500हून सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे। अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत गणेश मूर्तींचं विसर्जन पूर्ण होण्याचा अंदाज आहे। दरम्यान जिल्ह्यातील धार्मिक स्थळं आणि संवेदनशील भागात हालचालींवर CCTVची नजर असणार आहे। महिला आणि बालकं यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागानं घेतली असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे। पाचपाकाडी येथील उदयनगर येथे 26 जानेवारी 1979 रोजी काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली। फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता या तरुणांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला झेंडा रोवलाय। त्यामुळे 46 वर्षांपूर्वी लावलेला नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वेल गगनाला भिडलाय। आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जातोय। यावर्षी विष्णू दशावतार साकारणाऱ्या ठाण्याचा राजा अर्थात नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं 1979 पासून शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचं संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील चरार-ए शरीफ दर्गा, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी कलाकृती, युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महल, राजस्थानी कलाकृतीचं दर्शन घडवणारा महल, जोधा अकबर महलाची प्रतिकृती, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे। ही परंपरा पोहोचवित असतानाच या मंडळाचे प्रमुख सल्लागार, माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्रराव व्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यातही आपला ठसा उमटवत आहे।
राज्यात निर्माण झालेली आपत्ती असो, गोरगरीब आदिवासी समाजाच्या अडीअडचणी असो, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असोत, आरोग्य शिबिरे असोत, मंडळांचे कार्यकर्ते हिरिरीने पुढे येऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देतात. मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, खजिनदार दीपक भांगरत आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्ष सामाजिक समता, सर्वधर्म समभाव या संकल्पनेवर या प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहेत.